तर विद्यार्थी मित्रांनो, आज काल आपण पाहिलं नॉमेनक्लेचर. ऑफ अमाइन्स. नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स पाहिलं आपण. त्याच्यामध्ये नाव नंबर 1 मेथड बघितली, कॉमन नेम सिस्टीम. नंबर 2 बघितली IUPAC नेम सिस्टीम. अशा दोन्ही सिस्टीमचे नावं आपण बघितलेले आहेत. कॉमन नेम सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम. काल थोडक्यात दोन्हीचीही तुम्हाला माहिती सांगितली. कॉमन नेम कसं द्यायचं, IUPAC नेम कसं द्यायचं. आता मी तुम्हाला थोडक्यात एका टेबलद्वारे तुम्हाला नावं देणार आहे. आपण त्याचे थोडेसे रकाना तयार करून घेऊ. आपण रकाना तयार करून घेत असताना आपण 2 पद्धतीने तयार करू. एक बघा, इथं अमाइन्स, त्याच्यानंतर कॉमन नेम, दुसरा आहे IUPAC. अशा पद्धतीने 2 नावं आपल्याला द्यायची. एक कॉमन नाव द्यायचं आहे, दुसरं IUPAC नाव द्यायचं आहे. आता आपल्याला मी काल तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. पहिला मेंबर आहे CH3NH2. समजा आहे अमाइन आहे. कुठला अमाइन आहे? एक कार्बन आहे, किंवा ह्याला आपण मिथिल ग्रुप हा म्हणतो. मिथिल ग्रुपला अमाइन लागलेला आहे, म्हणून याला आपण कॉमन नेम थोडंसं मी अलीकडे घेतो. याचं नाव आहे, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं मिथिल, आणि NH2 ला अमाइन म्हणायचं. आणि काल मी तुम्हाला सांगितलं IUPAC नाव कसं द्यायचं. IUPAC नाव देत असताना कार्बन 1 आहे, मिथेन होईल. कार्बन 1 असला की मिथेन, आणि NH2 ग्रुप लागलेला आहे मिथिल ग्रुपला, म्हणून इथला ई काढायचा. या ठिकाणी अमाइन हा शब्द लावायचा. म्हणून का होईल, ह्याचं नाव होईल मिथॅनामाइन. मिथॅना बघा, हे ए मिथॅनामाइन हे नाव होईल. म्हणून इथं कार्बन 1 आहे, मिथेन झाला, मिथॅनामाइन हा नाव त्याचं IUPAC नाव. तसंच नंबर 2 CH3 CH2 NH2. इथं कार्बन किती? 2 आहे. 2 कार्बन झाले की इथेन होईल, म्हणून इथे हा मिथिल म्हणजे कार्बन 2, हायड्रोजन 5. इथिल अमाइन होईल, कॉमन नाव. आणि IUPAC नावामध्ये कार्बन 2 म्हणले की इथेन, इथेनचं शेवटीचं ई काढायचं, त्या ठिकाणी अमाइन शब्द लावायचा, म्हणून इथॅनामाइन होईल. ई काढलं, अमाइन लावायचं, इथॅनामाइन. अशा पद्धतीने. आता तिसरं CH3 CH2 CH2 NH2. इथं कार्बन 3 आहे, सॉरी इथं कार्बन 3 आहे, हायड्रोजन 7 आहे. प्रोपिल होईल, त्याचं नाव प्रोपिल अमाइन. आणि पुढे आता प्रोपेन. प्रोपेन मधलं शेवटचं ई काढायचं, प्रोपॅनामाइन. आता तिसरा आहे, आता थोडंसं चेंज करून लिहितो मी. चेंज करून लिहित असताना CH3 CH NH2 CH2
कार्बन नंबर 2 वर अमाइन ग्रुप आहे. कार्बन नंबर 2 वर म्हणले की आयसो म्हणायचं. कार्बन 3 आहे प्रोपिल अमाइन. आता इथं आयुपीएसी नाव देत असताना काय झालं, प्रोपेन PROPANE काढायचं. किती नंबर वरती आहे, 2 नंबरच्या कार्बन वरती अमाइन आहे, 2 प्रोपॅन अमाइन, प्रोपेन 2 अमाइन असा शब्द द्यायचा. आता इथं कार्बन नंबर 1 वर आहे म्हणून इथं प्रोपेन अमाइन म्हणा किंवा प्रोपेन 1 अमाइन म्हणा, हे नाव इथलं. आता 1 झाला, 2 3 4 5वा. 5व्यामध्ये बघा NH2 CH2 CH2 NH2. आता इथं 2 अमाइन आहेत, कार्बन 2 आहेत म्हणून कार्बन 2 असलं की इथिन किंवा इथिल होईल. त्याला दुसरं नाव आहे इथिलीन, इथिलिडीन. सॉरी, 1 मिनिट. इथिलीन डायअमाइन, इथिलीन डाय म्हणजे 2 अमाइन आहे. डाय अमाइन हो का, इथे 1 अमाइन, इथे 1 अमाइन, अशा पद्धतीने 2 डाय अमाइन आहेत. इथिलीन डाय अमाइन. आणि दुसरा आहे, आता कार्बन 2 आहेत, इथेन होईल. 1 वर कॉमा 2 वर डाय अमाइन, 1,2 डाय अमाइन. अशा पद्धतीनं आपण आता तिसरे म्हणजे 6वा नंबर CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 NH2. आता ह्याचं नाव, कार्बन 3 आहेत आणि डबल बॉन्ड आहे. कार्बन 3 डबल बॉन्ड असल्यानंतर त्याचं नाव आहे अलील अमाइन, ALLYL, ALLYL अमाइन, अलील अमाइन. आता इथं प्रोपीन आहे, प्रोपीन 1 अमाइन, प्रोपीन 1 अमाइन किंवा प्रोपीन. आता डबल बॉन्ड कुठं आहे, कार्बन नंबर इकडून जर पकडला तर अमाइन जिकडे आहे तिकडून पकडला तर 1 आणि 2 वरती आहे. मग ह्याला दुसरं नाव अशा पद्धतीने लिहिता येते, प्रो कार्बन नंबर 2 वर डबल बॉन्ड आहे, 2 in 1 अमाइन. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला नाव लिहिता येत आहे. त्याच्यानंतर थोडस 7 नंबरला हो का, बेंझिन रिंग, बेंझिन रिंगला NH2, त्याला कॉमन नाव आहे ॲनिलीन. ॲनिलीन किंवा त्याला दुसरं नाव फिनिल अमाइन, PHENYL आहे बरं का, PHENY फिनिल अमाइन म्हणा. किंवा आता ह्याचं नाव आयुपीएसी नाव हे बेंझिन रिंग आहे म्हणून बेंझिन अमाइन. अशा पद्धतीने नाव द्यायचे. हे नाव दिल्यानंतर पुढचा भाग आहे
आता थोडेसे प्रायमरी अमाइन बद्दल लक्ष आहे आपलं. आता H2N म्हणजेच NH2 डॅश CH2 6 टाइम्स पुन्हा NH2. बघा कार्बन 6 आहेत, अमाइन ग्रुप 2 आहेत. मग कार्बन 6 म्हणलं तर हेक्झिल किंवा मिथिल 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 ग्रुप किती 6 म्हणून हेक्झा मिथिलीन. अमाइन किती डाय अमाइन. हेक्झा मिथिलीन डाय अमाइन. अमाइन 2 आहेत म्हणून डाय आणि 6 मिथिल ग्रुप आहेत किंवा CH2 ग्रुप आहेत म्हणून हेक्झा मिथिलीन डाय अमाइन. याचं स्ट्रक्चर जर काढायचं म्हणलं तर तुमच्या माहिती का तर H2N CH2 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 1 2 3 4 5 6 झाले. पुढे NH2. हे स्ट्रक्चर असं हेक्झामिथिलीन डाय अमाइन. आता अमाइन कुठं आहे? फर्स्ट कार्बनवर आणि लास्ट कार्बनवर आहे. म्हणून हेक्झेन HEXANE काढलं. 1 वर 1 आहे आणि 6 वर 1 आहे डाय अमाइन. हेक्झेन डाय अमाइन 1,6 डाय अमाइन. HEXANE ही लिहा, काही फरक पडणार नाही. हेक्झेन 1,6 डाय अमाइन. 1 वर आणि 6 वर. इकडं 6 धरा. बघा 1 2 3 4 5 6 कार्बन. 1 वर 1 अमाइन ग्रुप आहे आणि 6 वर 1 अमाइन ग्रुप आहे. असे हेक्झामिथिलीन डाय अमाइन हे नाव झालं कॉमन नाव. IUPAC नाव झालं हेक्झेन 1,6 डाय अमाइन. अशा पद्धतीने आता पुढे बघू. दुसरा आहे अपोजिट साइडला बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंगला CH3 लिहिलं की टुलिन म्हणतो. टुलिन आणि अमाइन आहे त्याला टुलिडीन असं सुद्धा म्हणतात. बघा इथं 1 हे 4 हे पॅरा पोझिशनला आहे म्हणून पॅरा पॅराटुलिडीन TOLUIDINE किंवा 4 मिथिल. आता इकडून एवढ्याला म्हणलं तर ऍनिलीन. 4 नंबरवर मिथिल ग्रुप आहे आणि त्याला आपण ऍनिलीन म्हणतो. आता दुसरं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं बेंझिन रिंग नाही, हे सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेनला NH2 ग्रुप लावलं म्हणलं तर आपण आता इथं सायक्लोहेक्झेनला हेक्झिल म्हणतो. हेक्झिल अमाइन. आणि पुढे IUPAC नाव देत असताना सायक्लोहेक्झेन अमाइन. अशा पद्धतीनं
पॅराटुरिडिन 4 मिथिलानिलीन. इथं नुसतं सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झिलामाइन. किंवा आता जर IUPAC नाव देत असताना सायक्लो आहे, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. हेक्झेन झालं. सायक्लोहेक्झेन म्हणजे सायक्लिक म्हणजे रिंग टाईप आहे, रिंग म्हणजे सायकल. सायक्लो हेक्झेन आहे आणि त्याला NH2 ग्रुप लागलेला आहे म्हणून सायक्लोहेक्झेन अमाइन. अशा पद्धतीनं नावं द्यायची आपल्याला. दुसरा एक आपण बघू. दुसरा बघत असताना आता पाहू का बेंझिन रिंग, CH2 NH. याचं नाव आहे आता बघा, बेंझिन, मिथिल आणि NH2. त्याला एवढ्याला आपण ह्या ग्रुपला बेंझिल हा शब्द वापरतो. बेंझिल अमाइन म्हणा त्याला. कॉमन नाव मध्ये बेंझिल अमाइन. आणि IUPAC मध्ये त्याला आपण दुसरं नाव देणार आहोत. एवढ्याला फिनिल म्हणतो, फिनिल. आणि एवढ्याला मिथिल म्हणतो, अमाइन. NH2 ग्रुपला अमाइन. फिनिल मिथिल अमाइन. फिनिल मिथिल किंवा IUPAC नाव देत असताना मिथेन ANE, फिनिल मिथॅनामाइन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं स्ट्रक्चर इथं Br लावतो, इथं NH2 लावतो. बघा हे बेंझिन आहे, हे ब्रोमिन ग्रुप आहे, NH2 ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे. एवढ्याला आपण ॲनिलीन म्हणतो. हे आता इकडे एकदा झालं तर 4 नंबरवर आहे म्हणजे पॅरा पोझिशनवर आहे. पॅरा पोझिशनवर ब्रोमिन आहे म्हणून ह्याला पॅरा ब्रोमो ॲनिलीन. आणि दुसरं नाव आहे पॅरा ब्रोमो ॲनिलीन. आता IUPAC नाव देत असताना कार्बन नंबर 4 वर 4 ब्रोमो ॲनिलीन म्हणा किंवा 4 ब्रोमो बेंझिन अमाइन. अशा पद्धतीनं तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. असे नावं द्यायची. ही टोटल नावं झाली प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्सचे नावं आपण बघितली. आता बघणार आहोत आपण सेकंडरी अमाइन्सची नाव. सेकंडरी अमाइन्सची नावं बघत असताना थोडक्यात मी लिहितो. हे पहा, सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइनचे नाव लिहित असताना आपण थोडंसं विचार करू. कारण सेकंडरी अमाइन मध्ये अमाइन ग्रुप हा किंवा आता नायट्रोजन अमोनियापासून NH3 नायट्रोजन पासून किंवा अमोनियामधनं 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतात अल्किल ग्रुपनं म्हणजेच R नं. ह्याला म्हणायचं सेकंडरी अमाइन. आता आतापर्यंत काय बघितलं, N आपण असं बघितलं.
हा ग्रुप तेवढा रिप्लेस केला एक, आणि NH2 आपण जशाला तसं लावत गेलो. RNH2 हे प्रायमरी अमाइन. आता R2NH त्याला आपण सेकंडरी अमाइन म्हणू. हे आता प्रायमरी अमाइनचे आपण उदाहरण बघितले, आताच आपण एक्झाम्पल बघितले. आता आपण बघणार आहोत सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल. त्यालाच आपण नॉमेनक्लेचर करत आहोत. नॉमेनक्लेचर मध्ये सेकंडरी अमाइनला नाव कसं द्यायचे थोडक्यात आपण 2-4 उदाहरणं बघू. परत इथं अमाइन्स, इथं कॉमन नाव, कॉमन नेम, इथं IUPAC. अशा पद्धतीनं आपल्याला नाव द्यायची. तर आपण याच्यामध्ये एक बघू. मी स्ट्रक्चर काढतो. आता असं सांगितलंय बघा, हे नायट्रोजन, त्याला एकच हायड्रोजन, इथं मिथिल ग्रुप लावतो, इथं मिथिल ग्रुप लावतो. याचं नाव आहे मिथिल ग्रुप 2 आहेत. डाय हा शब्द वापरायचा. मिथिल किती 2 म्हणून डाय मिथिल. NH ला अमाइन म्हणायचं, डाय मिथिल अमाइन. आता दुसरं नाव देत असताना बघा, आता इथं बघा IUPAC नाव देत असताना हे नायट्रोजन, इथं मिथिल ग्रुप आहे, इथं मिथिल ग्रुप आहे. एक मिथिल ग्रुपला कुठं आहे हा मिथिल ग्रुप? N वर आहे. एकाला मिथिल अमाइन म्हणणार होतो आपण, पण हे कसं आहे एक मिथिल म्हणून ह्याला N वर आहे. N मिथिल आणि हे मिथेन आणि हे अमाइन. N मिथिल मिथेन अमाइन, N मिथिल मिथॅन अमाइन असं होईल. असं नाव द्यायचं आपल्याला. दुसरं नाव आता थोडंसं मी चेंज करून घेतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. परत बघा, इथं C2H5, पुढे N, इथं CH3 मिथिल ग्रुप, इथं हायड्रोजन. आता इथं बघा C2H5 N वरच आहे, CH3 N वरच आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मोठा जो ग्रुप आहे तो ह्या नायट्रोजनला जोडायचा. म्हणून N मिथिल, सॉरी इथं आता आपण काय म्हणू, आता एक इथिल ग्रुप आहे, दुसरा मिथिल ग्रुप आहे. ई अगोदर का M अगोदर, ई अगोदर. म्हणून बघा इथिल मिथिल अमाइन असं नाव देतो आपण. इथिल मिथिल अमाइन, इथिल मिथिल अमाइन हे झालं. एवढ्याला अमाइन म्हणलं. हे इथिल ग्रुप, हे मिथिल ग्रुप, मिथिल इथिल, सॉरी इथिल मिथिल. आता मी मिथिल इथिल म्हणलं असतो, पण M आणि E अल्फाबेटिकली E अगोदर येत आहे म्हणून इथिल म्हणायचं, M नंतर येत आहे म्हणून मिथिल म्हणायचं. इथिल मिथिल अमाइन. आता IUPAC नाव देत असताना अशा पद्धतीने नाव द्यायचं. आता ह्या दोन्ही ग्रुप मध्ये मोठा म्हणजे कार्बन 2 आहे, तिथे 1 आहे म्हणून 1 असलेला लहान आहे अगोदर लिहायचा म्हणून N वरच आहे. बघा ह्या N वरच मिथिल ग्रुप आहे, N मिथिल. आणि एवढ्याला आपण म्हणायचं इथिल अमाइन किंवा इथेन अमाइन. N मिथिल इथॅन अमाइन असं वाचायचं. वाचत असताना त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत. दुसरा बघत असताना असं आहे बघा, हे बेंझीन रिंग आहे. इथं NHCH3 बघा, इकडं बेंझीन रिंग आहे किंवा ह्याला आपण फिनिल म्हणतो. इकडं मिथिल ग्रुप आहे, मिथिल फिनिल म्हणा, अमाइन म्हणा. म्हणून ह्याला पहिल्यांदा मिथिल फिनिल म्हणा किंवा बेंझीन म्हणा. मिथिल फिनिल अमाइन किंवा मिथिल बेंझीन अमाइन कुठलं बी म्हणू शकता तुम्ही.
आता ह्याला आययुपीएसी नाव देत असताना बघा, हा ग्रुप मिथिल ग्रुप आहे, हा बेंझिन ग्रुप आहे, हा मोठा आहे, हा छोटा आहे, इथं 6 कार्बन आहे, तिथे 1 कार्बन आहे, 6 मोठे काही 1 मोठे, तर 6 मोठे 1 पेक्षा, म्हणून पहिल्यांदा याचं नाव लिहायचं की एन सी कुठं आहे, ह्या नायट्रोजनवर आहे. ह्या नायट्रोजनवर आहे का हायड्रोजनवर आहे, तुम्ही म्हणसाल हायड्रोजनवर आहे, नाही नायट्रोजनवरच आहे, हायड्रोजन बाजूला सुद्धा लिहू शकतो आपण. बघा हे अशा पद्धतीने आहे. मग एन वर कोणता आहे, मिथिल ग्रुप आहे, म्हणून एन मिथिल. आता ह्याला म्हणायचं बेंझिन अमाइन म्हणा, किंवा ह्याला आपण ॲनिलीन सुद्धा म्हटलं होतं, मिथिल ॲनिलीन किंवा एन मिथिल बेंझिन अमाइन म्हणा, कुठलंही एक नाव द्या. एन मिथिल ॲनिलीन म्हणा किंवा एन मिथिल बेंझिन अमाइन, कुठलंही एक नाव द्या. बेंझिनचं इथलं ई काढा, बेंझिन अमाइन ते कंटिन्यू शब्द आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे असं C6H5NH. C6H5 याचं स्ट्रक्चर असं आहे बघा. हे असं आहे, हे ही एकच आहे. आता याचं नाव आहे डायफिनिल अमाइन म्हणा किंवा डायबेंझिन अमाइन म्हणा, कारण हे एक फिनिल आहे, हे एक फिनिल आहे, असे 2 फिनिल ग्रुप. डायफिनिल अमाइन किंवा ह्याला दुसरं नाव आहे डायबेंझिन अमाइन म्हणा, आणि दुसरं नाव आता इथं एकाला एन म्हणा, एन फिनिल, बेंझिन अमाइन, एन फिनिल हे डायफिनिल अमाइन कॉमन नाव, आणि आययुपीएसी नाव एन फिनिल बेंझिन अमाइन. अशा पद्धतीनं सेकंडरीची आपण उदाहरण बघितले. सेकंडरीचे उदाहरण बघितले. आता आपण बघणार आहोत टर्शियरीचे उदाहरण. नावं देत असताना आपण थोडासा विचार केला पाहिजे. इथे लिहितो मी टर्शियरी अमाइन. आता टर्शियरी अमाइन म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात यायला पाहिजे की अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, म्हणजेच नायट्रोजनची हायड्रोजन 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 हे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस केले आर न. आर असेल किंवा AR असेल, त्यालाच आरिल म्हणतो. आरिल ग्रुप असेल किंवा अल्किल ग्रुप असतील, ही तिन्ही हायड्रोजन रिप्लेस केलं आपण कशानं, तर अल्किल ग्रुपनं. त्याला आपण टर्शियरी अमाइन म्हणतो. सेकंडरी मध्ये 2 ग्रुप रिप्लेस केले आपण. एक हायड्रोजनच्या शेला तसा ठेवला, ह्याला हे टर्शियरी आहे, हे सेकंडरी आहे. तर प्रायमरी मध्ये आपण परत सांगतोय मी, एकच हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी एक R लावला, त्याला आपण प्रायमरी म्हणलं. प्रायमरी मध्ये एकच आहे अल्किल ग्रुप, सेकंडरी मध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत, टर्शियरी मध्ये तिन्ही म्हणजे संपूर्ण सगळेच तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप आहेत. म्हणून आपण ह्याला अशा पद्धतीने क्लासिफिकेशन करायचं. प्रायमरी मध्ये एकच अल्किल ग्रुप आहे, सेकंडरी मध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत,
टर्शियरी मध्ये तिन्ही अल्किल ग्रुप आहेत. लक्षात येत आहे की प्रायमरी मध्ये 2 हायड्रोजन आहेत, सेकंडरी मध्ये 1 आहे, टर्शियरी मध्ये काही नाही. उलट चालायचं, काही नसलं तर टर्शियरी, 1 असलं तर सेकंडरी, 2 असलं तर प्रायमरी. किंवा तसं वाटत नसेल तर आर ग्रुप, आर बघायचं म्हणजे अल्किल ग्रुप बघायचे. अल्किल ग्रुप प्रायमरी मध्ये 1 आहे, सेकंडरी मध्ये 2 आहे, टर्शियरी मध्ये 3 आहे. अशा पद्धतीनं अमाईन्सचं आपण क्लासिफिकेशन चलत चलत करायचं. आता आपण बघणार आहोत टर्शियरीचे एक्झाम्पल, म्हणजेच तिन्ही हायड्रोजन ऍटम काढून त्या ठिकाणी अल्किल ग्रुप लावलेले आहेत किंवा ऍरिल ग्रुप लावलेले. इथे लिहा अमाइन्स, इथं कॉमन नेम, इथं आययुपीएसी. आता नंबर 1 तुमच्या माहिती खातर, हा नायट्रोजन तिन्ही हायड्रोजन मी मिथिल ग्रुपनं रिप्लेस केले बघा. त्याच्यानं तिन्ही मिथिल ग्रुपनं रिप्लेस केले. आता ह्याचं कॉमन नाव काय? 1 2 3. 3 म्हणजे ट्राय मिथिल. ट्राय म्हणजे 3 मिथिल ग्रुप आहेत, ह्याला अमाइन म्हणायचं, ट्राय मिथिल अमाइन. आता आययुपीएसी नाव देत असताना कुठलं तरी एकच नायट्रोजनला पॅरेंट म्हणा, त्याला म्हणा पॅरेंट. पॅरेंट अमाइन हे झाला, एकच धरा कुठला तरी. आता तिन्ही सारखे म्हणून कुठला बी धरायला हरकत नाही. जर वेगवेगळे ग्रुप असतील तर मोठा जो ग्रुप आहे, अल्किल ग्रुप जो मोठा आहे त्याच्यासोबत नायट्रोजन लावून त्याला म्हणायचं पॅरेंट अमाइन. तसं हे पॅरेंट अमाइन एक आहे. आता हे 2 मिथिल ग्रुप राहिले, 2 मिथिल ग्रुप कुठे आहेत? नायट्रोजनवर आहेत, एन वर आहे कॉमा, आणखी परत एन वर 2 आहेत, दोन्ही सारखे म्हणून डाय आहेत. हे मिथिल ग्रुप आहेत, दोन्ही सारखे मिथिल ग्रुप, आणि ह्याला पॅरेंट अमाइनला, ह्याला मिथिल आणि हे अमाइन म्हणून मिथेन अमाइन, मिथेन अमाइन. एन कॉमा एन डाय मिथिल मिथेन अमाइन. आता थोडस चेंज करून लिहितो मी बघा. हे नायट्रोजन, परत इथं C2H5, इथं CH3, CH3. आता इथे मिथिल ग्रुप 2 आहे, इथिल ग्रुप 1 आहे. हे एमाइन, हे एमाइन, हे ई आहे. आता कॉमन नाव देत असताना ई अगोदर येत आहे म्हणून ह्याला नाव द्यायचं इथिल. मिथिल ग्रुप किती? 2 आहे म्हणून डाय शब्द वापरत आहे, डाय मिथिल अमाइन. आता आययुपीएसी नाव देत असताना ह्याला पॅरेंट म्हणायचं. मोठा ग्रुप कोणता आहे? कार्बन 2 असलेला, इथे 1 आहे, इथे 1 आहे, ह्याला विचार करायचा नाही. कार्बन जिथे 2 आहे त्याला म्हणायचं पॅरेंट आले, सॉरी पॅरेंट. पॅरेंट अमाइन म्हणायचं. पॅरेंट अमाइन म्हणलं की लास्टला येणार. मग काय? इथं परत तेच एन कॉमा एन, दोन्ही सारखे ग्रुप आहेत, हे डाय आहेत, डाय मिथिल इथेन अमाइन. इथेन अमाइन किंवा इथेनामाइन हा शब्द आहे. तर 2 नाव तुमच्या लक्षात आले. जिथे नायट्रोजन आहे त्याच्यावर असलेले ग्रुप छोटे जे आहेत त्याचे नाव घ्यायचे. सारखे असतील तर डाय म्हणायचे, तिन्ही सारखे असतील तर ट्राय म्हणायचे, 2 सारखे असतील तर डाय म्हणायचे, आणि इथिल अशा पद्धतीनं नाव द्यायचं. त्याच्या पुढे आपण दुसरं एक बघणार आहोत. आता थोडासा चेंज करून लिहितो. नायट्रोजन, इथं CH3, इथं C2H5, इथं C3H7 बघा.
आता एक मिथिल ग्रुप आहे, दुसरा इथिल ग्रुप आहे, तिसरा प्रोपिल ग्रुप आहे. मिथिल, इथिल, प्रोपिल ग्रुप आहे. आता तिन्ही बी सगळे सारखे ग्रुप नाही, म्हणून आता ई अगोदर, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर पी. इथिल म्हणजे अल्फाबेटिकली इथिल अगोदर, त्याच्यानंतर मिथिल नंतर, त्याच्यानंतर प्रोपिल, म्हणून त्याच पद्धतीने नाव लिहायचे. इथिल, मिथिल, प्रोपिल, अमाइन, असे तिन्ही लिहायचे. आता मात्र आययुपीएसी नाव देत असताना ह्याच्यात मोठा कोणता आहे कार्बन बघायचं. इथं 2 आहेत, इथं एकच आहे, इथं 3 आहेत, म्हणून ह्याला धरून सनी पॅरेंट अमाइन म्हणायचं. पॅरेंट अमाइन म्हणल्यानंतर एन वर इथिल ग्रुप आहे, एन वर मिथिल ग्रुप आहे. ह्या एन वर इथिल ग्रुप आहे, ह्या एन वर मिथिल ग्रुप आहे. एन इथिल, एन मिथिल आणि हे प्रोपॅन अमाइन होईल. ह्याचं नाव एन इथिल, एन मिथिल, प्रोपॅन अमाइन, अशा पद्धती. तर तुमच्या लक्षात आले. आपण प्रोपेन 1 अमाइन म्हणा किंवा प्रोपॅन अमाइन म्हणलं तरी चालतंय. तर अशा पद्धतीने आणखी 1-2 नावं बघतो मी. तर इथं आपण थांबू. बाकीचं आता प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स किंवा प्रिपरेशन ऑफ अमाइन्स ही आपण उद्याला बघू. थँक्यू. इथं थांबू आपण.